दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। देवापूर बांधाऱ्यावर महाकाय बोटी वाळू माफिया पुन्हा सक्रिय। मुदखेड तालुक्यात संतोष टाक यांच्या मृत्यूनंतर महसूल व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते। काही काळ शांत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शंख तीर्थ खालच्या देवापूर बांधाऱ्यात मोठ्या इंजिनसह महाकाय बोटी उतरल्या असून गोदावरी पात्रातून शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू झाल्याचे दिसून येत आहे। प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे शांत असल्याने वाळू माफियांना नव्याने बळ मिळाले आहे। देवापूर बांधाऱ्यावर डझनभर बोटी आणि वाळू उपसाचे साहित्य उघडपणे दिसत असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेचे पुन्हा पर्दाफाश झाला आहे। जिल्ह्यात आधीच हायवा टिप्परच्या धडकेत मृत्यूचे आकडे वाढले असताना नंबर नसलेल्या वाहनांचा धुमाकूळ सुरूच आहे। अवैध वाळू उपसामुळे गोदावरी नदीचे पात्र वाढत आहे। परिणामी नदीचे अस्तित्व, पवित्रता, पर्यावरण आणि आजूबाजूची शेती धोक्यात आली आहे। प्रशासन हतबल असताना वाळू माफिया मात्र निर्धास्तपणे सक्रिय असल्याचे चित्र समोर येत आहे। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट।